वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अरण्याच्या दिशेने निघालेल्या ध्रुवाला समजावून परत करावं या भावनेनं रस्त्यात त्याला नारद भेटले. नारदाने विचारलं, कुठं ध्रुवा? कोण तू? त्याला सांगितलं, मी ध्रुव. कुठं निघालास? अरण्यामध्ये. कशासाठी? मला माझ्या बापाच्या मांडीवर बसलो असताना कोणी उठवू नये असं वाटतं. ती योग्यता प्राप्त करून देणारा भगवंताच्या शिवाय दुसरा कोणी नाही असं माझ्या आईनं सांगितलंय. अरे अरण्यात वाघसिंहासारख्या हिंस्त्र श्वापरांची दाटी आहे बाबा, अरण्यात जाऊ नको. ध्रुवानं सांगितलं, तसं काही नाही म्हणे, माझ्या आईनं मला सांगितलंय देव अरण्यात राहतो आणि त्याची गाठ घेतल्याशिवाय मी आता परत फिरणार नाही. ध्रुवाचा अरण्यात जाऊन परमात्मा प्राप्तीचा निश्चय जेव्हा नारदांना लक्षात आला तेव्हा नारदाने सांगितलं म्हणे, जा बाळ, कारण दृढ निश्चयाच्या शिवाय फलप्राप्ती नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय असावा तेव्हा फल असतं. याच्या पुढं अर्थपुरुषार्थाचा विचार करण्याच्या आधी एक थोडंसं अधर्माच्या वंशाचं चिंतन इथं केलंय. अधर्माचा वंश कशा करता? अधर्माच्या वंशातला आपल्या जीवनामध्ये काहीही येऊ नये असा विचार करून अधर्माचा वंश सांगून मग त्या स्वयंभू मनुच्या ठिकाणी निर्माण झालेला जो उत्तानपाद नावाचा राजा होता त्या उत्तानपादाच्या संसाराचं वर्णन आहे. उत्तानपाद राजा, त्या उत्तानपाद राजाला 2 भार्या, एकीचं नाव होतं सुनीती, दुसरीचं नाव होतं सुरुची. सुनीती नावडती राणी होती, तिच्या पोटी जन्माला आलेला ध्रुव नावाचा मुलगा होता. आणि सुरुची त्याची आवडती होती, तिच्या पोटी जन्माला आलेला उत्तम होता. सुरुची आवडती असल्यामुळे तिच्याबरोबर उत्तानपाद असताना नावडती असलेल्या सुनीतीला त्यानं गावाच्या बाहेर ठेवलेलं. तिथं ती असताना एकदा ध्रुव लहान मुलगा 5 वर्षाचा खेळायला गेला मुलांच्या बरोबर. मुलाने त्याला विचारलं म्हणे, ध्रुवा काय तुझ्या वडिलांचं नाव काय? ध्रुवाने सांगितलं म्हणे, मला वडील नाहीत. मुलाने सगळ्या विचारलं म्हणे, अरे असं कसं? म्हणे, घरी नाहीत का? तो म्हणाला, नाहीतच. परगावी गेलेत का? नाहीतच. मेले का? ध्रुव म्हणतो, नाहीतच. जाणे, परगावी जाणे, कुठंतरी जाणे, मरणे हा विचारच नाही. नाहीतच, मला वडीलच नाहीत. सगळी मुलं जेव्हा हसायला लागली तेव्हा ध्रुवाला आपलं काहीतरी चुकतंय असं वाटलं. ध्रुव घरी आला, आपल्या आईला त्यानं सांगितलं म्हणे, आई असं असं आहे, मला सगळी मुलं हसतायत, काय करू? आईला त्यानं विचारलं, आई मला वडील आहेत का? आईनं सांगितलं, आहेत म्हणे. कोण माझे वडील? अरे जगाचे राजे ते उत्तानपाद त्यांचं नाव आहे. सगळ्या ब्रह्मांडाचं पालन करताना त्यांना भार वाटत नाही, पण मी त्यांची नावडती राणी असल्यामुळे तुझं माझं पालन करायला ते तयार नाहीत. राजे आहेत? होय. याच नगरात राहतात? हो. एकदा जाऊन भेटून येतो असं म्हणून ध्रुव निघाला. राजदरबारात आला, उत्तानपादांना भेटला. उत्तानपादाला आपला मुलगा, नावडतीचा जरी असला तरी आपला मुलगा असं वाटलं आणि त्यांनी उचलून त्या पोराला मांडीवर घेतलं. त्याचं मुख कुरवाळलं. इतक्यात सुरुची तिथं आली आणि सुरुचीनं त्या बाळाला उतरवलं मांडीवरून. सांगितलं म्हणे, ध्रुवा खाली उतर म्हणे, त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला सुनीतीच्या पोटी जन्मून चालणार नाही, माझ्या पोटी जन्मावं लागेल. आणि हे त्या सुरुचीचं बोलणं ध्रुवाला खटकलं. ध्रुव बाळ रागावला, फणकाऱ्यानं घरी आला, रडत रडत घरी आला. आईला सांगितलं. आईनं त्याला गळ्याला लावून सांगितलं म्हणे, बाबा तुला मी सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, तू गेलास, तिथं व्हायचं ते झालं. ध्रुवानं सांगितलं म्हणे, आई मी वडिलाच्या मांडीवर बसलो असताना मला तिथून उठवणार नाही अशी योग्यता मला आली पाहिजे. कोण ही योग्यता देऊ शकतो सांग? आईनं सांगितलं की भगवंताशी शिवाय आपल्याला दुसरा कोणी आश्रय नाही. तो राहतो कुठं परमात्मा? मी जाऊन त्या देवाला भेटून येतो असं म्हणल्यावर ध्रुवाला त्याच्या मातेनं सांगितलं, परमात्मा अरण्यात राहतो. अरण्यात राहतो म्हणल्यानंतर ध्रुव लगेच अरण्याच्या दिशेनं निघाला. अरण्याच्या दिशेनं निघालेल्या ध्रुवाला समजावून परत करावं या भावनेनं रस्त्यात त्याला नारद भेटले. नारदाने विचारलं, कुठं ध्रुवा? कोण तू? त्याला सांगितलं, मी ध्रुव. कुठं निघालास? अरण्यामध्ये. कशासाठी? मला माझ्या बापाच्या मांडीवर बसलो असताना कोणी उठवू नये असं वाटतं. ती योग्यता प्राप्त करून देणारा भगवंताच्या शिवाय दुसरा कोणी नाही असं माझ्या आईनं सांगितलंय. अरे अरण्यात वाघसिंहासारख्या हिंस्त्र श्वापरांची दाटी आहे बाबा, अरण्यात जाऊ नको. ध्रुवानं सांगितलं, तसं काही नाही म्हणे, माझ्या आईनं मला सांगितलंय देव अरण्यात राहतो आणि त्याची गाठ घेतल्याशिवाय मी आता परत फिरणार नाही. ध्रुवाचा अरण्यात जाऊन परमात्मा प्राप्तीचा निश्चय जेव्हा नारदांना लक्षात आला तेव्हा नारदाने सांगितलं म्हणे, जा बाळ, कारण दृढ निश्चयाच्या शिवाय फलप्राप्ती नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय असावा तेव्हा फल असतं.
याला निश्चित फल प्राप्त होईल, कारण याचा दृढ निश्चय आहे. हे नारदांनी लक्षात घेतलं आणि त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. आणि ध्रुवाला सांगितलं, जा ध्रुवा, यमुना काठी असलेल्या त्या मधुवनात जा, एक गुहा गाठ, तिथं राहा, रोज यमुनेचं स्नान कर, वाळूची भगवंताची मूर्ती कर, तिची पूजा कर, काहीतरी अल्पस्वल्प आहार घे, परमात्म्याचं चिंतन कर, सर्व काळ देवाचं ध्यान कर, त्याच्यानंच तुला परमात्मा भेटेल. ध्रुवाला असं सांगितलं आणि ध्रुव मधुवनात आला. त्यानं नारदाच्या म्हणण्याप्रमाणे तपस्या सुरू केली. पहिल्या महिन्यामध्ये त्यानं असं केलं, 3 दिवसानंतर एक कवठाचं किंवा बोराचं फळ खायचं आणि 3 दिवस सतत उपवास करून परमात्मा चिंतन करायचं. पहिल्या महिन्यामध्ये असं तप केलं. परमात्मा भेटत नाही असं लक्षात आल्यानंतर ध्रुवाने तपाला अजून कठोर रूप दिलं. 6व्या दिवशी झाडाची गळून पडलेली पानं एवढीच आहार म्हणून स्वीकारायची आणि 6 दिवसपर्यंत पुन्हा निराहार राहून तप करायचं. असं कठोर तप ध्रुवानं केलं. त्याच्यानंही परमात्मा भेटला नाही असं पाहिल्यानंतर ध्रुवाने विचार केला, 3ऱ्या महिन्यामध्ये अजून तपाला उग्र रूप दिलं पाहिजे. 9व्या दिवशी एक घोडभर पाणी घ्यायचं आणि मग 9 दिवस पुन्हा जलाहारही न घेता तप करायचं. असं ध्रुवाने उग्र तप केलं. त्यावरही परमात्मा भेटला नाही. म्हणून 4थ्या महिन्यात ध्रुवाने ठरवलं, 12 दिवसानंतर एकदा श्वास घ्यायचा आणि तप करायचं. असं तपाला उग्र रूप देऊनही परमात्मा भेटला नाही. म्हणून ध्रुवाने शेवटी विचार केला, आता श्वास आत घ्यायचा आणि तो सोडायचाच नाही, देव भेटेपर्यंत सोडायचाच नाही. असा ध्रुवाचा निश्चय झाला. ध्रुवाने प्राणायाम केला आणि ध्रुवाने केलेल्या प्राणायामाच्या योगानं ध्रुवाची ही योग्यता सिद्ध झाली होती की तो विश्वात्मक झाला. आणि त्याच्यामुळे यानं प्राणायाम केल्याबरोबर श्वास कोंडल्यावर सगळ्या ब्रह्मांडाचा प्राण कोंडायला लागला. सगळे देव भगवंताकडे गेले, देवाला म्हणायला लागले, देवा तुमचा कोणीतरी भक्त प्राणायाम करून बसलेला दिसतो, त्याला जाऊन दर्शन द्या, त्याला श्वास सोडायला सांगा, त्याशिवाय आमची गती बरी नाही. भगवान मग ध्रुवाला शोधायला निघाले. मधुवनात आले. मधुवनात आलेल्या परमात्म्याने मधुवनातल्या प्रत्येक गुहेत वाकून पाहावं. अनेक महात्मे तिथं तपस्या करीत बसलेले, त्या प्रत्येक महात्म्याला विचारावं, इथं ध्रुव आहे? त्या महात्म्याने सांगावं, पुढं जा. दुसऱ्या गुहेत जाऊन विचारावं, इथं ध्रुव आहे? त्याने सांगावं, देवा पुढं जा. असं का करावं देवाने? देवाला ठाऊक नाही ध्रुव कुठं आहे ते? निश्चित ठाऊक आहे. पण देवाचे 2 विचार, तिथं असलेल्या सगळ्या महात्म्यांना दर्शन द्यावं, त्यांचंही दर्शन घेण्याचा काळ आलाय म्हणून देव प्रत्येकाच्या गुहेत वाकून पाहत होते. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकरता मी आलो नसून ध्रुवाकरता आलो, निमित्तानं प्रसंगानं तुम्हाला दर्शन देऊन जातोय. तुमच्या सगळ्यात श्रेष्ठ ध्रुव आहे हे त्यांना कळावं. तुम्ही तपस्या करता म्हणून दर्शनाच्या योग्यतेचे तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला दिसणारच आहे. पण तुमच्याकडे ध्रुवाची चौकशी करून तुमच्यापेक्षा ध्रुव श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला जाणवून देणार आहे. असा भाव व्यक्त करत 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 ध्रुवाच्या गुहेत परमात्मा आले. परमात्मा समोर उभे आहेत. ध्रुव मात्र डोळे मिटून आहे. परमात्मा समोर बराच वेळ उभे राहिले. ध्रुवानं डोळे उघडलेच नाहीत. अंतःकरणामध्ये परमात्म्याचं दिव्य रूप धरलेलं आणि त्याच्या ध्यानामध्ये ध्रुव गुंतलेला. भगवंताने विचार केला, आपण कितीही वेळ नुसते उभे राहिलो तरी हा डोळे उघडणार नाही. म्हणून देवाने त्याच्या हृदयातलं आपलं रूप काढून घेतलं आणि माझा हृदयातला परमात्मा गेला कुठे हे पाहाय करता ध्रुवाने डोळे उघडले तर समोर देवाचं दिव्य रूप दिसलं. परमात्म्याचं दर्शन घेतलं. भगवंताचं स्तवन करावं असं ध्रुवाला वाटत होतं, पण वाणी फुटत नव्हती. बऱ्याच दिवसाचा निराहार, त्याच्यामुळं अशक्तपणा आलेला, इंद्रियात तेज राहिलेलं नाही. मग परमात्म्याने आपल्या हातातल्या शंखाने ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलंय. नातरी मधुवनी ऐसे केले, जे कपोल शंखे शिवतले, आणि वेदाचीही मती ठेले, ते लागला बोलो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाने त्याला शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला केल्याबरोबर त्याला अशी दिव्य सगळ्या इंद्रियांना उत्तेजना आली आणि तो असं बोलायला लागला, वेदाची येही मती ठेले. वेदाला जे बोलता येणार नाही असं ते परमात्मा तत्व ध्रुव बोलायला लागला. भगवंताचं ध्रुवाने स्तवन केलं, दर्शन घेतलं. परमात्मा प्रसन्न झालेले. भगवंताने ध्रुवाला सांगितलं, म्हणजे ध्रुवा काही मागायचंय? ध्रुवानं सांगितलं, माझा एकच विचार होता, काय बापाच्या मांडीवर बसलो असताना मला कोणी उठवू नये अशी मला योग्यता यावी. ध्रुवा ते तरी दिलंच म्हणे. तू बसशील तिथून तुला कुठूनही कोणीही उठवणार नाही अशी एक जागा, म्हणजे अढळपड, तेही तुला मी अंती देणार आहे. पण आता तू घरी जा, माता पिता तुझी वाट पाहत बसलेत.
त्यांना संतोष सिद्ध होईल अशा पद्धतीचं वर्तन कर, राज्य कर. 36,000 वर्षपर्यंत तुझं राज्य होईल आणि अंत्य परमपदाला येण्याकरता तुला मी विमान पाठवतो, त्या विमानाद्वारा तू ये असं भगवंताने सांगितलं. परमात्मा अंतर्धान झाले. ध्रुव निघून गेला. जेव्हा तपस्येला ध्रुव निघून गेला तेव्हा उत्तानपाद राजाला सुद्धा शोक झाला. त्याने विचार केला, काय माझाच मुलगा, पण एका भार्येच्या म्हणण्यापोटी मी माझ्या मुलाचा असा अव्हेर केला, चूक झाली. नारद तिथं आले. नारदाने त्याला सांत्वना दिली, काही उत्तानपादा चिंता करू नको, तुझा मुलगा गेला, परमात्मा प्राप्ती घेऊन येणार आहे, कल्याण करणार आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाचं असं सांगितलं होतं. तेव्हापासून ध्रुव हे उत्तानपाद राजा ध्रुवाची वाट पाहत होते. 36,000 हे तपस्या संपवून 36,000 वर्षपर्यंत राज्यप्राप्तीचं वरदान मिळवून ध्रुव बाळ जेव्हा नगराकडे निघाला, नारदाने येऊन ही वार्ता सांगितली आणि उत्तानपाद राजाने ध्रुवाच्या स्वागताची तयारी केली. सगळ्या नागरिकांना घेऊन एक हत्ती सज्ज करून सगळ्या प्रजाजनासहित उत्तानपाद राजा वेशीवर आले. सुरुची आली, सुनीती आली. सुरुचीही तिथं आलेली होती. उत्तम तिच्या पोटी जन्माला आलेला ध्रुवाचा सावत्र भाऊ तोही तिथं आलेला. आणि सगळे तिथं आल्याच्या नंतर ध्रुवाने आल्या आल्या पित्याला नमस्कार केला, वडिलांना नमस्कार झाल्याच्या नंतर सुनीतीला नमस्कार केला, आपल्या सख्या आईला नमस्कार झाल्याच्या नंतर सावत्र आईला नमस्कार करायकरता ध्रुव धावत गेला. सावत्र आईनेही त्याला वरच्यावर धरलं, हृदयाला लावलं आणि ध्रुवाला ते म्हणायला लागले, बाळा एक शब्द तुला बोलले तर एवढ्या करता तू एवढं दिव्य तप करायला गेलास. ध्रुवाने सांगितलं, म्हणे आई तुझीच कृपा म्हणून मला भगवत दर्शन झालं, नाही तर मी काही अरण्यात गेलो नसतो, तप केलं नसतं, मला देव भेटला नसता. तुझ्या कृपेनं हे सगळं साध्य झालं. उत्तम आणि ध्रुव एकमेकाचे भाऊ एकमेकाला भेटले आणि मग उत्तानपाद राजाने हत्तीवर बसून मोठ्या मिरवणुकीनं समारंभानं ध्रुवाला नगरामध्ये आणलं. असं ध्रुव बालक पुढं ध्रुव थोडासा मोठा झाला, त्याचं लग्न वगैरे झालं. उत्तमाचं लग्न अजून व्हायचं होतं. अशा अवस्थेत उत्तम एका दिवशी अरण्यात गेला असताना तिथं काही यक्षांनी त्याला मारलं, जीवे मारलं. त्याच्या शोधाकरता म्हणून त्याची माता अरण्यात गेली आणि दावानलामध्ये जळून मेली. ध्रुव निघाला, आपल्या बाळाला यक्षांनी मारले असं कळाल्याच्या नंतर यक्षावर त्यानं आक्रमण केलं. आक्रमण करून त्या यक्षांचा बराचसा संहार त्यानं जेव्हा चालवला तेव्हा स्वयंभू व मनु म्हणजे ध्रुवाचे आजोबा ते प्रगट झाले. त्याने सांगितलं, अलम वत्सातिरोषेण तमोद्वारेण पापमना. काय बाळा किती रागावायचं, भगवत साक्षात्कार झालेल्या महात्म्यानेही एवढा क्रोध व्यक्त करायचं असं नाही बाळा, शांत हो शांत हो. तमाचं द्वार अज्ञानाचं द्वार असलेला हा क्रोध तो शांत करून घे. ध्रुव शांत झाला. यक्षांचा राजा कुबेर आणि ध्रुवाची गाठभेट झाली. यक्षाने कुबेराने त्याला समजावून सांगितलं, गणे ध्रुवा तुम्ही आमच्या सगळ्या यक्षांचा संहार केला असं दिसत असलं तरी तुम्ही केला असं नाही. आमच्या यक्षांनी तुमच्या भावाला मारला असं जरी दिसत असलं तरी यक्षांनी मारला असं नाही. कालगतीनं हे सगळं होत राहतं असा विचार त्याने एकमेकाने केला. ध्रुवाला कुबेराने सांगितलं, म्हणे तुम्हाला काही आशीर्वाद मागायचा असेल तर मागा. ध्रुवाने सांगितलं, अखंड परमात्म्याच्या स्मरणाच्या शिवाय मला दुसरं काही मागायचं नाही. 36,000 वर्षपर्यंत ध्रुवाचं पुढं राज्य झालं आणि राज्यानंतर ध्रुवाचं निजधामाला जाण्याकरता ध्रुवाचा काल आलाय असं लक्षात आल्याच्या नंतर भगवंताने त्याच्याकरता विमान पाठवलं. विमान आलं वैकुंठातून त्या निजधामाला नेण्याकरता, आढळ पदाला नेण्याकरता म्हणून आलेल्या त्या विमानात ध्रुव बसायचा. इतक्यात काळ तिथं आला आणि काळानं सांगितलं, म्हणे ध्रुवा काय माझा काय विचार करायचा तुझा. म्हणजे जग मला काय म्हणेल, तुम्हाला मी जर घेतलं नाही, कारण देह काळाचा आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा, काळाच्या स्वाधीन देह झालाच पाहिजे. तुमचा देह जर मी माझ्या स्वाधीन करून घेतला नाही तर जग मला म्हणेल आमच्या दुर्बलाच्याच पाठीमागं लागतोस काळा. ध्रुवाकडे कुठं तुला जाता आलं, माझा काही विचार करा. ध्रुवाने सांगितलं, नाही मला आढळ पदाला न्यायला विमान आले, मला तिकडे गेलं पाहिजे, भगवंताची आज्ञा आहे, माझा काही स्वीकार करा. ध्रुवाला स्वीकाराची भाषा जेव्हा काळ बोलला, ध्रुवाने सांगितलं हा स्वीकार करतो. म्हणे कसा करायचा मी ठरवतो. त्याला जवळ बोलावलं, त्याच्या मस्तकावर पाय देऊन ध्रुव विमानात जाऊन बसला. हा त्याचा स्वीकार झाला. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणाऱ्या काळाच्या मस्तकावर पाय देऊन मृत्योः मूर्ध्नि पदं दत्वा
आरुरोह अद्भुतं गृहम. अद्भुत अशा त्या विमानामध्ये ध्रुव बसला आणि निघाला. थोडंसं अंतर केल्यानंतर मग ध्रुवाला मातेचं स्मरण झालं. आपली माता सुनीती, तिलाही आपण आणायला पाहिजे होतं. विचारलं, ध्रुवाची बेचैन अवस्था पाहिल्याबरोबर विष्णुदूताने विचारलं, काय ध्रुवा, बेचैनी कशाची? ध्रुवाने सांगितलं, आईची आठवण आली, आईला आणायला पाहिजे होतं. मी एकटाच निघालो, माझी माता तशीच राहिली. आढळपदाला जाताना, परमधामाला जाताना तिलाही सोबत घ्यायला पाहिजे होतं, मी घेतलं नाही, याचं मला वाईट वाटतंय. ध्रुवाला त्याने सांगितलं, ध्रुवा पुढं बघा. पुढे एक विमान चाललं होतं. विष्णुदत्ताने सांगितलं, ते विमान आहे ना, त्यात तुमची माता आहे, काळजीचं कारण नाही. ध्रुवाची माता आणि ध्रुव अशा पद्धतीनं आढळपदाला प्राप्त झाले. पुढे ध्रुवाचा संसार जो आहे, त्या ध्रुवाच्या संसारामध्ये ध्रुवाला झालेला एक वत्सर नावाचा मुलगा, त्याच्या पोटी पुष्पार्ण, त्याच्या पोटी प्रात, त्याचा प्रदोष, त्याच्या पोटी जन्माला आलेला सर्व तेजा, त्याचा मुलगा चक्षु, चक्षुचा पुरु, पुरुचा अंग नावाचा राजा मुलगा झाला. या अंगाला संतती नव्हते म्हणून एकदा अंगाने यज्ञ करायचा ठरवला. अंगाला यज्ञ करायचा ठरल्याच्या नंतर अंगराजा यज्ञ करत असताना त्याच्या यज्ञामध्ये देवता आहुती घ्यायला काही येईच ना. अंगराजाने ब्राह्मणांना विचारलं यज्ञातल्या, म्हणे देवता येत नाहीत, आहुती घेत नाहीत, काय कारण? ब्राह्मण म्हणायला लागले, 4 कारणं असतात. देवता आहुती का घेत नाहीत त्याची 4 कारणं असतात. काय? हवीर द्रव्यात दोष असला, देवता हवीर द्रव्य घ्यायला येत नाही. म्हणजे संकल्प केला, तुपाने हवन करतो आणि डालड्याने हवन करायला लागला, चालत नाही. देवता आहुती घ्यायला येत नाही बरं का. आज ज्या आहुती देणार संकल्प करायचा आणि डालड्याने होम करायचं, चालत नाही. हवीर द्रव्यात दोष असेल, देवता येत नाही. बर, यजमानाच्या अंतःकरणात श्रद्धा नसेल तरी देवता येत नाहीत. 2, मंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांचे मंत्र जर शिळे झाले असतील तरी देवता येत नाहीत. मंत्र शिळा होणं काय प्रकारे? शिकलेला वेदमंत्र 3 दिवसापेक्षा अधिक काळापर्यंत उच्चारला नसेल तर तो मंत्र शिळा होतो. असा मंत्राचा उच्चार झाला नसेल तर त्या शिळ्या मंत्राने देवता येत नाही. 4थं कारण, हवीर द्रव्य चांगलंय, यजमानाला श्रद्धाही आहे, जे मंत्र म्हणले चालले ते शिळे झाले नाहीत तरी देवता येत नाहीत. शेवटचं कारण आहे, त्या मंत्राची योजना करणारे ब्राह्मण जर व्रत पालन करणारे नसतील तरी देवता येत नाहीत. ब्राह्मण म्हणायला लागले, इथं काहीच नाही म्हणले याच्यापैकी कारण. राजन हविंशी अदुष्टानी, तुझ्या हवीर द्रव्यात दोष नाही. श्रद्धया सारिताने, ते तू श्रद्धेनं सगळं हवीर द्रव्य आणलंय. छंदांशी अयातयामानी, आमचं वेदज्ञान शिळ झालेलं नाही. आणि योजितानी धृतव्रतही, आम्ही व्रतसंपन्न ब्राह्मण मंत्र म्हणतो तरी देवता येत नाहीत. काय कारण असावं? एक कारण त्याच्यात असू शकतं, तुला संतती नसल्यामुळे कदाचित देवता येत नसाव्यात असं असू शकतं. संततीकरता काही प्रयत्न करा. त्याच्याकरता संततीसाठी त्यांनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याला एक संतती झाली. तो झालेला मुलगा वेन नावाचा राजा अतिशय दुष्ट निघाला, फारच दुष्ट दुराचारी असा तो मुलगा पाहिल्याच्या नंतर अंगराजाला दुःख झालं. एका दिवशी तो अंगराजा विचार करतो, काय म्हणे, मुलगा झाला, दुष्ट झाला, त्याच्यापेक्षा ज्यांना संतती नाही असे लोक त्याने भगवंताची आराधना करून वरच मिळवून घेतला की काय असं मला वाटतं. दुसरा विचार तो करायला लागला. तो म्हणतो मुलगा व्हावा आणि तो वाईटच व्हावा. कशा करता हा विचार? त्यानं सांगितलं, मुलगा झाला आणि तो जर चांगला झाला तर त्याच्या आसक्तीनं घरातच गुंतवणं होईल. याच्यापेक्षा मुलगा झाला आणि वाईट जर झाला तर त्याच्यातून घरातून बाहेर पडणं होईल, काहीतरी कार्य होईल. असा विचार करता करता त्याने एका दिवशी घरादाराचा त्याग केला. तो निघून गेला आणि वेनाला राज्यावर मग लोकांनी बसवलं. राजा गेल्याच्या नंतर राजाचा मुलगा म्हणून वेनाला राजा केलं. वेन दुष्टच होता. त्यानं जगात सगळ्यांना फरमानच काढलं, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजाः क्वचित. कोणी यज्ञ करू नका, हवन करू नका, दान करू नका, पूजा करू नका, भजन करू नका, काही करायचं नाही, परमार्थ म्हणून काही करायचं नाही, देवधर्म करायचा नाही. दुर्जनाचं राज्य सुरू झालं. सगळ्या विद्वान ऋषीमुनींनी एका ठिकाणी चिंतन केलं की म्हणे काय करावं, या विनाला नष्ट केलं पाहिजे.
काय असतं, दुर्जनाच्या नाशाचे असे चढते क्रम सांगितलेत पहा महाभारतानं. काही वेळेला दुर्जन त्याच्या स्वतःच्या दुष्टपणानं मरतो, काही दुर्जन दुसऱ्या दुर्जनाने मारावे लागतात, काही दुर्जन त्याला दुर्जन मारू शकत नाही म्हणून एखादा दैवी पुरुष येतो आणि तो त्याला मारून टाकतो, आणि काही दुर्जनाला एक दैवी पुरुष मारू शकत जर नसेल तर तिथं संघटित दैवी पुरुष येतात आणि त्याला मारून टाकतात. तसं वेनाकडे ऋषीमुनी सगळे संघटितपणे आले आणि त्या ऋषीमुनींनी वेनाला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण वेन ऐकायला तयार नाही. असं पाहिल्यावर त्याने नुसता हु असा उच्चार केल्याबरोबर वेन मेला. हुंकाराचा उच्चार केला. ते हुंकार मृत्यूबीज आहे बरं का. मृत्यूबीज असल्यामुळे त्या हुंकाराच्या ठिकाणी हुंकाराची शक्ती त्या ऋषींनी जागी केलेली असल्यामुळे त्यांनी हुंकार उच्चारल्याबरोबर वेन मेला. आपण हुंकार उच्चारल्याने कोणी मरत नाही, कारण आपल्या हुंकारामध्ये तपानं आपण सामर्थ्य जाग केलंच नाही ना. ते मृत्यूबीज या पद्धतीनं त्याच्याकडे पाहून त्याचं सामर्थ्य जाग करण्याकरता करावी लागणारी विशिष्ट तपस्या ती ऋषींच्याकडे असल्यामुळे ऋषींनी केलेल्या हुंकाराच्या उच्चारानं वेन मेला. मग ऋषींनी पुढे विचार केला, वेन मेला, राज्याला वारस नाही, वेनाला संतती नाही. त्याच्या शरीराचं मंथन केलं, त्याच्यातून सगळं पाप निघून गेलं. पुन्हा मंथन केलं, त्याच्यातून एक राजा निर्माण झाला, तो पृथू. पृथू हा भगवंताचा अवतार. पृथूच्या सोबतच त्याच्या शरीरातून निर्माण झालेली त्याची भार्या अर्ची. पृथू आणि अर्ची निर्माण झाले, त्याच्या ठिकाणी असलेली देवतेची चिन्ह ऋषींनी पाहिली. देवतांनी त्याचं कौतुक केलं. बंदीजनांना त्या ऋषींनी पृथ्वीराजाचं वर्णन करायला सांगितलं. बंदीजन वर्णनाला आले तेव्हा पृथ्वीराजा म्हणायला लागला, मी आत्ता निर्माण झालोय, माझा एकही गुणविशेष किंवा पराक्रम प्रगट झाला नाही, आणि माझं वर्णन तुम्ही काय म्हणून करणार आहात. ऋषीने सांगितलं, हे वर्णन ऐकायचं आणि या वर्णनाला लायक असं वागायचं, याच्याकरता म्हणून हे वर्णन आहे. म्हणजे शपथविधीनंतर मंत्र्याला अशी वर्णनं करून दिली पाहिजेत आपण. काय कसं वागायचं ते त्यांना कळावं याच्याकरता. अशा पद्धतीची व्यवस्था झाली. पृथ्वीराजचं राज्य सुरू झालं आणि वेनाच्या राज्यामध्ये या पृथ्वीनं दुर्जनाचं राज्य म्हणून सगळी बीज वनस्पतीची आपल्या शरीरात जिरवून टाकली होती. सगळी प्रजा अन्नान्न दशा होऊन पृथ्वीराजाकडे आली. सगळ्यांनी अन्न मागितलं तेव्हा पृथ्वीने विचारलं, अन्न कुठे गेलं. पृथ्वीने बीज जिरवून टाकली आहेत. पृथ्वीवर पृथ्वीराजा रागावला. पृथ्वीच्या नाशाकरता म्हणून निघाला. पृथ्वीच्या नाशाकरता त्यानं धनुष्यबाण सिद्ध केलं. जेव्हा धावला तेव्हा पृथ्वीला शरण आली. काय आहे, पृथ्वीला पृथ्वी हे जे नाव मिळाले ना, ते पृथ्वीची ती शरणागती स्वीकारून मुलगी झाली म्हणून पृथ्वी. पृथोह इयं पृथ्वी, पृथ्वीची ती पृथ्वी. पृथ्वीराजाला शरण येण्याच्या पूर्वी पृथ्वीला पृथ्वी हे नाव नव्हतं. मही, क्षमा, क्षमा जे काही शब्द असतील बाकीचे ते सगळे शब्द पृथ्वीच्या बाबतीत होते. पृथ्वीची तिनं शरणागती स्वीकारली. माझा मुलगी म्हणून स्वीकार करा असं तिनं सांगितलं. पृथ्वीनं सांगितलं, तुझ्या शरीरातलं सगळंच्या सगळं तुझी जिरवून टाकलेले बीजादिक आहेत ते आम्हाला मिळवायचे आहेत, काय करावं. पृथ्वी म्हणाली, मी गो रूपात येते, तुम्ही एक एक वासरू, वेगळं वेगळं वासरू आणा, वेगळं वेगळं पात्र आणा आणि वेगळ्या वेगळ्या पात्रात वेगळ्या वेगळ्या दोग्ध्याकडून दोहन करा आणि वेगळं वेगळं द्रव्य माझ्यापासून प्राप्त करून घ्या. आणि पृथ्वीचं असं वेगवेगळ्या पद्धतीनं दोहन होऊन पृथ्वीच्या शरीरात झिरलेली सगळीच्या सगळी बीज वगैरे पुन्हा पृथ्वीराजानं प्राप्त करून घेऊन राज्याची व्यवस्था लावली. पृथ्वीनं 100 अश्वमेध यज्ञ सुरू केले. 100व्या अश्वमेधामध्ये इंद्राने विघ्न केलं. इंद्रावर पृथ्वीराजा रागावला. इंद्र भगवंताला शरण गेला. भगवान इंद्राला घेऊन पृथ्वीराजाच्या यज्ञात आले आणि पृथ्वीराजाला भगवंतांनी सांगितलं की म्हणे इंद्रावर रागवायचं काही कारण नाही. भगवान पृथ्वीला बोलतात. भगवंतांनी आल्या पृथ्वीला सांगितलं, क्षमापयत आत्मानम, पृथ्वीराजा स्वतःला क्षमा करून घ्या. देवाचं बोलणं विचित्र आहे की नाही. पृथ्वी रागावलाय, अपराध इंद्राचा आहे. अपराधी इंद्र विष्णूला शरण गेला आणि विष्णू भगवान त्याला घेऊन याच्या यज्ञात येतात आणि पृथ्वीला म्हणतात, पृथ्वी स्वतःला क्षमा करून घे. पृथ्वीला अर्थ कळेना. पृथ्वीने विचारलं, देवा अपराध इंद्राचा, मी स्वतःला काय क्षमा करून घ्यायची. इंद्राला तुम्ही आणलं असेल, क्षमा करीन ना त्याला. भगवंतांनी सांगितलं, त्याच्या क्षमेचा विचार पुढं तुमच्यासारख्या भगवत विभूतीला क्रोध निर्माण व्हायला नको, तो झाला, म्हणून तुम्ही स्वतःला क्षमा करून घ्या. पृथ्वीने सांगितलं, म्हणजे देवा चूक झाली. भगवंतानी इंद्राला पृथ्वीला नमस्कार करायला सांगितला. इंद्र पृथ्वीच्या पाया पडला. भगवत कृपेनं पृथ्वीच्या अंतःकरणातला क्रोध शांत झालेला होता. इंद्राला हे
पृथ्वीला भगवंतांनी समजावून सांगितलं, पृथ्वी, अरे 99 यज्ञ झाले काय आणि 100 झाले काय? 99 झाले म्हणून अपकीर्ती झाली आणि 100 झाल्यानंतरच सत्कीर्ती होणार आहे असं थोडंच आहे? असू द्या म्हणे, इथंच यज्ञाची समाप्ती असू द्या. पृथ्वीराजाने भगवंताचं पूजन केलं. पृथ्वीराजाने आपल्या सगळ्या प्रजाजनाला दिव्य असा उपदेश केला आणि हा दिव्य उपदेश झाल्याच्या नंतर पृथ्वीराजाच्याकडे सनकादिक मुनी आले आणि त्या सनकादिक मुनींनी पृथ्वीराजाला उपदेश केला. पृथ्वीराजाने आपल्या राज्याची धुरा आपल्या मुलांच्याकडे सोपवली. अरण्यात गेले, पत्नीसह गेले, वानप्रस्थ स्वीकारला, तिथं दिव्य तप केलं. एका दिवशी आपल्या शरीराचा उपसंहार पृथ्वीने केला आणि आपल्या पतीचं शरीर समाप्त झालं हे त्या अर्ची नावाच्या पृथ्वीच्या भार्येनं पाहिलं. थोडा विलाप झाला. विलापानंतर तिनं त्या शरीराचा और्ध्वदेही करताना आपल्या स्वतःच्याही शरीराची परिसमाप्ती करून घेतली. असा पृथ्वी नावाचा भगवंताचा अवतार आणि त्याच्या पुढं अजून पुढं वंश विस्तार ध्रुवाचा आहेच आहे. त्या पृथ्वीच्या पोटी जन्माला आलेला विजिताश्व, विजिताश्वाच्या नंतर आहे अंतर्धान, अंतर्धानाचा मुलगा पावक, पावकाचा हवीरधान, हवीरधानाचा बर्हिषद आणि या बर्हिषद नावाच्या राजाचंच नाव आहे प्राचीन बर्ही. या प्राचीन बर्ही नावाच्या राजाने अनेक यज्ञ केले. त्यानं किती यज्ञ केले याच्याबद्दल वर्णन असं आहे, यज्ञाकरता ज्या ठिकाणी आपल्याला यज्ञ करायचा आहे ती सगळी भूमी अगोदर दर्भाने झाकून घ्यावी लागते. अशी दर्भानं झाकता झाकता त्यानं सगळी भूमी झाकली होती. एवढे यज्ञ त्याच्याकडून झाले तरी अंतःकरणाला समाधान नाही. अशी त्या प्राचीन बर्हीची अवस्था. त्या प्राचीन बर्हीच्या पोटी जन्माला आलेली 10 मुलं होती आणि त्या 10 मुलांचं अंतःकरण एक होतं. एका दिलानं काम करणारी ती मुलं म्हणून त्यांचं सगळ्याचं नाव ठेवलं होतं प्राचेतस. एकच नाव, 10 मुलात एक नाव. असे ते प्राचेतस जन्माला आले. त्या प्राचेतस पुढे तपस्या करता निघून गेले. भगवान शंकर त्यांना रस्त्यात भेटले. भगवान शंकराने त्यांना रुद्रगीताचा उपदेश केला आणि समुद्रात जाऊन या रुद्रगीताचा तुम्ही जप करा, त्याच्याने तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल असं सांगितलं. तर प्राचेतस सगळे तपस्येला निघून गेले आणि या प्राचीन बर्ही, त्या प्राचेतसांचा जो बाप होता ज्यानं पृथ्वीभर यज्ञ केलेले होते, त्याच्याकडे नारद आले. नारदाने त्याला सांगितलं, आणि प्राचीन बर्ही तुम्हाला आत्मकल्याणाकरता काही केलं पाहिजे. यज्ञ झाले याच्यातून तुम्हाला समाधान सिद्ध झालं नाही, याचा अर्थ आत्मकल्याणाकरता अजून वेगळी साधना तुम्हाला केली पाहिजे. काय साधना करायची? नारदाने त्यांना उपदेश केला. ते म्हणायला लागले, मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो म्हणे. मग नारदाने त्यांच्यासमोर एक पुरंजनाचं उपाख्यान सांगितलंय. पुरंजनाचं उपाख्यान म्हणजे जीवाची कथा आहे सगळी. जीवाची कथा म्हणजे त्यांनी सांगितलं की एक राजा होता, त्या राजाचा एक मित्र होता. त्या राजाला असं वाटलं की बाबा, राजा एका दिवशी शिकारीला गेला. शिकारीला गेल्याच्या नंतर त्या राजाला एक अद्भुत नगर दिसलं. त्या नगराला 9 द्वारं होती. त्या नगराच्या बाहेर एक स्त्री आली होती. त्या स्त्रीच्या रक्षणाकरता एक 5 फणाचा नाग तिच्या बरोबर होता. 365 पुरुष आणि 365 स्त्रिया त्या स्त्रीच्या रक्षणाकरता तिच्या भोवताली होत्या. त्या स्त्रीच्या ठिकाणी या राजाचं मन आसक्त झालं आणि तिच्याशी लग्न करण्याचा विचार करून त्यानं तिला विचारलं, म्हणे तुझं लग्न झालंय? नाही म्हणे. तिला विचारलं, तुला लग्न करायचंय? करायचंय म्हणे. आणि तुला लग्न माझ्याशी करशील का? ती म्हणाली, करेन, पण माझं असं ठरलंय की माझ्याशी लग्न झाल्याच्या नंतर माझ्या त्या नवऱ्यानं या माझ्या गावातच राहायचं आणि मी जशी वागेन तशा पद्धतीनं वागायचं. ते पुरंजनानं कबूल केलं. तो तिथं राहिला आणि तिथं राहिल्याच्या नंतर त्याचा संसार वगैरे तिथं झाला. विस्तारानं हे सगळं सांगितलंय. या सगळ्याच्या सगळ्या चरित्र कथेचा तात्पर्यार्थ नारदाने सांगितला. तो राजा म्हणजे जीव आहे, त्या राजाचा मित्र म्हणजे ईश्वर आहे. तो शिकारीला गेला म्हणजे संसारात आला. त्याला एक नगर दिसलं, ते 9 द्वाराचं म्हणजे 9 द्वाराचं शरीर दिसलं. तिथं एक स्त्री दिसली, ती बुद्धी आहे. तिच्या रक्षणाकरता असलेला 5 फणाचा नाग पंचप्राण आहे, पंचवृत्ती प्राण आहे. रक्षणाकरता असलेले स्त्री पुरुष 365 दिवस रात्री आहे. त्या स्त्रीशी राजाला लग्न करण्याची इच्छा झाली म्हणजे जीव बुद्धीच्या ठिकाणी आसक्त झाला. आणि बुद्धीशी लग्न झाल्यानंतर बुद्धीनं त्याला सांगितलं, याच शरीरात राहायचं, मी वागेन त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे बुद्धी जशी वागेल तसं जीवाला वागावं लागतं. ती रडली यानं रडायचं, ती हसली यानं हसायचं. अशा पद्धतीचं सगळ्याच्या सगळं चरित्र सांगून
या शरीरावर काळाची चढाई होण्याची शक्यता आहे. तेव्हा या शरीरात प्राप्त झाल्याच्या नंतर आत्मसाधना, परमात्मा प्राप्तीकरता काहीतरी साधन करावं वगैरे वगैरे नारदाने जेव्हा उपदेश केला, प्राचीन बर्हीनं तो सगळा उपदेश ऐकला. प्राचीन बर्हीचं त्याच्यानं कल्याण झालं आणि मग त्याची मुलं जी तपस्या करता म्हणून समुद्राच्या ठिकाणी गेली होते, तिथं जाऊन त्याने रुद्रगीताचं अनुष्ठान केलं. भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं, कृतार्थ केलं आणि भगवंताने सांगितलं की बाबा तुम्हाला आता पृथ्वीवर गेलं पाहिजे. प्रजापतीची संतान तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला वंशवृद्धी करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जा. काय करायचं? लग्न करायचं. कुणाशी करायचं? त्याने सांगितलं कंडू ऋषीची प्रमलोचा नावाच्या अप्सरेपासून निर्माण झालेली एक मारिशा नावाची कन्या आहे, ती पृथ्वीवर आहे. झाडांनी ती सांभाळली आहे, ती त्यांच्यापासून प्राप्त करून घेऊन तिच्याशी लग्न करा. 10 जण हे प्राचेतस निघाले, आले. सगळी पृथ्वी पाहिली, झाडांनी ती व्याप्त. झाडांना सांगितलं त्याने आम्हाला ती मारिशा द्या. झाडं द्यायला तयार नाही. तेव्हा त्याने वृक्षसंहार मांडला. शेवटी झाडं शरण आली आणि त्या शरण आलेल्या झाडांनी यांना मारिशा आणून दिली. मारिशेशी यांचा विवाह झाला. प्राचेतस सगळेच्या सगळे नारदाच्या उपदेशानं त्याने आपलं स्वतःचं कल्याण साधलं. मारिशेशी त्यांचा संसार सुरू झाला. या संसारामध्ये मारिशेपासून त्यांना झालेला एक मुलगा म्हणजे दक्ष आहे. जो दक्ष प्रजापती ज्यानं शिवनिंदा केली होती, शिवनिंदेच्या योगानं अयोग्य झालेला हा देह, त्या देहाचा उपसंहार व्हावा असं त्याला वाटलं आणि त्यानं उपसंहार केला. पण शरीराचा उपसंहार झाल्यानंतरही तिथलं ज्ञान, तिथली तपस्या सगळ्यासहित त्यानं पुन्हा दुसरं शरीर जे धारण केलं ते या प्राचेतसांच्या ठिकाणी धारण केलं. असा प्राचेतसांना, प्राचीन बर्हीला, त्याच्यानंतर ध्रुवाला सगळ्यांना मोक्षलाभ झाला असं सांगणारं हे मोक्ष प्रकरण या ठिकाणी संपलं. धर्मार्थ काम आणि मोक्षचारी प्रकरणाची समाप्ती होऊन ध्रुवाच्या चरित्राने युक्त असलेलं आणि ध्रुवाच्या वंशाने युक्त असलेलं अशा पद्धतीचं हे चतुर्थ स्कंदातलं चिंतन या ठिकाणी संपलं. शुकाचार्य आणि राजा परीक्षित यांचा संवाद चालू आहे आणि या संवादामध्ये राजाला शुकाचार्य भगवताची कथा सांगतात. त्याच्यातली पंचम स्कंदाची कथा आज आपण आता पाहतो आहोत. पंचम स्कंदामध्ये महापुराणाच्या पोषण नावाच्या स्थान नावाच्या लक्षणाचा विचार आहे. स्थान शब्दाचा अर्थ स्थिती आणि स्थिती शब्दाचा अर्थ विशिष्ट मर्यादा पालन करून टिकवणे. जग टिकवण्याच्या करता म्हणून तिथली विशिष्ट मर्यादा सांभाळावी लागते आणि ती मर्यादा कोणी कोणी कशी कशी सांभाळलेली आहे या संबंधातला विचार सगळ्याच्या सगळ्या या स्कंदामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. एकंदर 26 अध्यायाचा हा स्कंद आहे. या 26 अध्यायामध्ये 20-3-3 अशी विभागणी आहे. 20 अध्यायामध्ये पृथ्वीवरच्या मर्यादेचा विचार आहे. 3 अध्यायामध्ये पृथ्वीच्या वरच्या भागातल्या मर्यादेचा विचार आहे आणि शेवटच्या 3 अध्यायामध्ये खालच्या भागातल्या लोकलोकांतरामधल्या स्थितीचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. पृथ्वी भूलोक सांभाळण्याच्या करता म्हणून जे काही करावं लागतं त्या संबंधातला विचार 20 अध्यायानं. ऊर्ध्वलोकातली स्थिती सांभाळण्याकरता म्हणून कोण कोण काय काय प्रयत्न करतो त्या संबंधातला विचार 3 अध्यायानं. आणि भूलोकाच्या म्हणजे पृथ्वीच्या खालच्या लोकात असणारी सगळीच्या सगळी मर्यादा सांभाळण्यासाठी म्हणून दैत्यादिक काय करतात या संबंधातला विचार शेवटच्या 3 अध्यायातून आलेला आहे. अशी एकंदर लोक, द्वीप इत्यादिकाची मर्यादा सांभाळणे या स्वरूपाचा स्थिती नावाच्या लक्षणाचा विचार या एकंदर पंचमस्कंदामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. पृथ्वीवरची मर्यादा सगळी राजे रजवाडे यांच्याकडून सांभाळली जाते. भूमीच्या वरच्या लोकांमधल्या म्हणजे स्वर्गाधिक लोकातली मर्यादा देवांच्याकडून सांभाळली जाते आणि भूमीच्या खालच्या लोकांमधली अधोलोकातली जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं पालन करण्यामध्ये असुराधिकांची प्रवृत्ती असते. अशा पद्धतीचा विचार आहे. असुराधिकांच्याकडून खालच्या लोकांची मर्यादा कशी सांभाळली जाणार, राजे इत्यादिकांच्याकडून मृत्यूलोकातली मर्यादा कशी सांभाळली जाणार आणि देवांच्याकडून स्वर्गादी लोकातली मर्यादा कशी सांभाळली जाणार या संबंधातला सगळा विचार म्हणजे पंचमस्कंध आहे असं समजायला हरकत नाही. या पंचमस्कंदामध्ये सुद्धा पुन्हा वंशाचाच विचार आलेला आपल्याला विस्तारानं पाहायला सापडतो. 20 अध्यायामधून प्रियव्रत नावाच्या राजाच्या वंशाचा विस्तार आपल्याला पाहायला सापडेल. प्रियव्रत हा कोण आहे याच्याबद्दलचा विचार मागे आपण पाहून आलो की ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेले जे स्वयंभू मनु आहे त्या स्वयंभू मनुला 2 मुलं झाली. एकाचं नाव उत्तानपाद, दुसऱ्याचं नाव प्रियव्रत. त्याच्यातलं प्रियव्रतच मोठं आहे पण प्रियव्रताचं चरित्र या 5व्या स्कंदामध्ये आणि धाकटा सरडा उत्तानपाद ध्रुवाच्या चरित्राच्या निमित्तानं त्या उत्तानपादाचं चरित्र मागच्या स्कंदामध्ये 4थ्या स्कंदामध्ये येऊन गेलं.
आता या 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताच्या वंशाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. वंशाचं चिंतन केलं तर वंश 2 पद्धतीचा आहे. 2 पद्धतीने वंशाचा विचार धर्मशास्त्राने केलेला आहे. वंश द्विविधा विद्यया जन्मनाच. एका वंशाला म्हणतात मांसवंश आणि दुसऱ्या वंशाला म्हणतात विद्यावंश. एका शिष्य एका गुरुच्या पासून दुसऱ्यांनी विद्या ग्रहण केली. ज्याच्यापासून विद्या ग्रहण केलेली आहे तो गुरु, ज्यानं विद्या ग्रहण केलेली आहे तो शिष्य स्वतः विद्या ग्रहण करून शांत बसत नाही. कोणीतरी दुसरा शिष्य निर्माण करतो, त्याला ती विद्या देतो. अशी गुरुशिष्य परंपरा जेव्हा चालायला लागते तेव्हा ती गुरुशिष्य परंपरा म्हणजे सुद्धा एक प्रकारचा वंश आहे. आणि या वंशाचा विचार जर केला तर हा विद्यावंश आहे. विद्यावंशाचं एक चिंतन आपल्याकडे शास्त्राने केलेलं आहे. आणि दुसरा वंश सांगितला मांसवंश, बापापासून निर्माण झालेला मुलगा, त्याच्यापासून निर्माण झालेला पुढचा मुलगा, असं वंशाचं सातत्य जे चालत राहतं त्या मांस पद्धतीनं आणि विद्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं चालत राहतं असं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. आणि मांस पद्धतीनं चालणाऱ्या वंशाच्या पेक्षा विद्या पद्धतीनं चालणारा वंश महत्वाचा मानला जातो. आणि विद्यावंशाचं सातत्य टिकवणं याच्याकरता करावा लागणारा जो परिश्रमाचा भाग आहे तो मांसवंशाचं रक्षण करण्यापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे असंही चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. अनेक लोकांनी विद्यावंशाचं जतन करण्याकरता केलेले मोठे मोठे त्याग, त्या संबंधातली चरित्र आपल्याला पाहायला सापडतात. अनेकांचा वंश काही लोकांच्या बाबतीमध्ये मांसवंशच असतो, काही लोकांच्या बाबतीमध्ये विद्यावंशाचं चिंतन करता येतं. पण काही लोकांचा वंश असा असतो की त्यांचा मांसवंशही तोच आणि त्यांचा विद्यावंशही तोच आहे. अशाही पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला सापडते. बापापासून मुलगा जन्मलाही आणि बापापासून मुलांना विद्याग्रहणही केली असं जर चालत असेल तर तो मांसवंशही आहे आणि विद्यावंशही आहे असं चिंतन आपल्याला करता येईल. असे विद्यावंश म्हणजे परंपरा, गुरुशिष्य परंपरा, त्या गुरुशिष्य परंपरांचे वर्णन अनेक आपल्याला पाहायला सापडतात. ज्ञानोबांनी सांगितलेला सगळ्याच्या सगळा वंश तुम्ही बघा ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा मा संसारा केला जो अमुते. भगवान शंकराच्या पासून चालत आलेली आमची परंपरा आहे असं ज्ञानेश्वर महाराज चिंतन स्वतःच्या वंशाच्या बद्दलचं सांगतात. भगवान शंकराच्या पासून माझी परंपरा चालत आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळ्याला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सारचोज विले. पहिल्यांदा भगवान शंकराच्या पासून ज्ञानग्रहण करणारे मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथांनी ज्यांना विद्या दिली ते गहिनीनाथ, गहिनीनाथापासून ज्यांनी ज्ञानाचं ग्रहण केले ते निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे सर्वस्वी शिष्य असलेले ज्ञानेश्वर महाराज. अशी ही परंपरा जी ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगातून आपल्याला सांगितलेली आहे. या परंपरेचा विचार जर केला तर हा मांसवंश नसून विद्यावंश आहे. भगवान शंकराच्या विद्यावंशामध्ये ज्ञानोबराय अवतीर्ण झालेले आहेत असं त्यांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळेल. आदिगुरु शंकरापासून निर्माण झालेली ही परंपरा असं सांगता सांगता ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःपर्यंतची जी परंपरा सांगितली ही परंपरा म्हणजे एक प्रकारचा वंश आणि हा विद्यावंश आहे असं चिंतन करा. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा आपली मूळ परंपरा सांगितलेली आहे. ब्रह्मसूत्र भाष्याचं चिंतन करत असताना सुरुवातीला मंगलाचरण करताना ही सगळी परंपरा म्हणावी लागते. नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपदम महांतम गोविंद योगेंद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यम तंत्रोटकम वार्तिककारमन्यान अस्मद्गुरून् संतत मानतोस्मी. एवढी ही परंपरा म्हणण्याची पद्धती आहे. या परंपरेचा विचार जर करायला लागलो तर त्यांनी आपली गुरु परंपरा जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेली गुरु परंपरा नारायणाच्या पासून सुरू होते. नारायणम, त्याच्यानंतर पद्मभव म्हणजे कमरातून ज्यांचा जन्म झालेला आहे ते भगवान ब्रह्मदेव. भगवान महाविष्णूंनी ज्ञान कोणाला जर दिलं असेल तर ते ब्रह्मदेवाला दिलं. नारायणम पद्मभवम, त्या पद्मभव असलेल्या ब्रह्मदेवाने ज्ञान कोणाला दिलं? वसिष्ठाला दिलं. वसिष्ठांनी कोणाला दिलं? शक्ती नावाच्या ऋषीला दिलं. त्यांचे चिरंजीव असते वसिष्ठांचे, शक्तींचे. मग तत्पुत्र पराशरांचे, शक्तींच्या पासून ज्ञानग्रहण करणारे पराशर आहेत. पराशराच्या नंतर व्यासांनी ज्ञानग्रहण केलं. व्यासांच्या पासून शुकाचार्यांनी घेतलं. शुकाचार्यांच्या पासून ते ज्ञान गौडपादाचार्यांनी घेतलं. गौडपादाचार्यांच्या पासून ते ज्ञान गोविंद भगवत पूज्यपाद यतींनी घेतलं. आणि गोविंद भगवत पूज्यपाद यतींच्या पासून तेच ज्ञान, वेदातलं ज्ञान, रहस्यमय ज्ञान, अद्वैत विद्या ही जगद्गुरु शंकराचार्यांना प्राप्त झाली. अशा आचार्यांची परंपरा आपल्याला पाहायला सापडते. ही नारायणाच्या पासून
आद्य जगद्गुरु शंकराचार्यापर्यंत चालत आलेली जी परंपरा आहे, या परंपरेचा विचार जर आपण केला तर हा विद्यावंश आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. असा एक मांसवंश असतो आणि विद्यावंश असतो. विद्यावंशाची परंपरा चालवणं हे मांसवंशाची परंपरा चालवण्यापेक्षा कठीण असतं. कित्येक वेळेला मांसवंश सुद्धा असा दिव्य निघतो की एकाचा झालेला दुसरा मुलगा, दुसऱ्याचा तिसरा मुलगा, या परंपरेमध्ये सुद्धा एक प्रकारचं महत्व आपल्याला दिसून येतं. तुम्ही रामचंद्र प्रभूच्या वंशाचं चिंतन करा. रामाच्या वंशाचा विचार आपण करताना रामाचे पिता श्री रामचंद्र प्रभूचे पिता श्री राजा दशरथ, राजा दशरथाचे पिता श्री अजयराजे, अजयराजांच्या पिताश्रीचा विचार जर आपण करायला लागलो तर ते रघुराजे, रघुराजाचे पिता श्री दिलीप, या दिलीपाच्या पासून रामापर्यंत चालत आलेली परंपरा, किंबहुना पुढेही चालत आलेली परंपरा, या सगळ्याच्या सगळ्या वंशाचं चरित्र जर आपण पाहिलं तर दिव्यातिदिव्य अशा पद्धतीचं चरित्र आहे. दिलीपांनी काय काय केलं आपल्याला चिंतन करण्यासारखं आहे. रघुनी काय काय केलं चिंतन करण्यासारखं आहे. दिलीपाच्या सारखीच परंपरा चालवणारा रघु, किंबहुना रामचंद्र प्रभूच्या वंशाचं नाव जे आहे त्याला रघुवंश असंच म्हणतात. सूर्यनारायणाच्या पासून चालत आलेला तो वंश जरी असला तरी रामाच्या वंशाला रघुवंश म्हणण्याचं कारणच असं आहे की त्या वंशामध्ये निर्माण झालेला राजा रघु यानं विशेष काहीतरी कार्य त्या वंशामध्ये करून ठेवलेलं आहे. त्याचं कार्य विशेष जर नसतं तर त्याच्या नावानं तो वंश विख्यात होण्याचं काही कारण नव्हतं. मध्यंतरीच निर्माण झालेला एक पुरुष, पण त्याची विशेष कामगिरी असल्यामुळं त्याच्या नावानं वंशाला प्रसिद्धी मिळाली. असं रघुराजाचं कार्य आहे. दिलीपानं केलेली गोसेवा प्रसिद्ध आहे. असं झालं, दिलीपाला संतती नव्हती आणि त्या संततीच्या प्राप्तीकरता म्हणून दिलीपानं एका दिवशी वसिष्ठाची शरणागती स्वीकारली. आश्रमात गेला. गुरु महाराजांना सांगितलं की महाराज मी तुमच्याकडे आलो, काही विशेष काम आहे. गुरुंनी विचारलं काय काम आहे. दिलीपानं सांगितलं मला संतती नाही म्हणे, संततीच्या प्राप्तीसाठी म्हणून काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. काय प्रतिबंध येतो तुम्ही जरा अंतर्दृष्टीनं पहा, तुमचा अधिकार आहे. तुम्ही पाहून मला साधना सांगा. ती साधना कठीण जरी असली तरी तुमच्या आज्ञेनं मी करायला तयार आहे. तुमची आज्ञा, तुमचं मार्गदर्शन, योग्य पद्धतीनं साधना होईल आणि संतती निर्माण होऊन आपल्या वंशाचं सातत्य टिकेल अशा पद्धतीची मला व्यवस्था करायची आहे. कृपा करा आणि माझ्या संततीच्या प्राप्तीमध्ये, माझ्या बाबतीमध्ये काय प्रतिबंध येतोय बघा. अंतर्दृष्टीनं वसिष्ठांनी पाहिलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, हा दिलीप राजा स्वर्गात देवांच्या कामाकरता गेला होता आणि तिथून कामकाज पाहून तो मृत्यूलोकात परत येत असताना एका ठिकाणी रस्त्यात कामधेनू बसलेली होती. कामधेनूकडे याचं लक्षच गेलं नाही. मृत्यूलोकात राज्याची व्यवस्था पाहण्याची जी त्याला त्वरा झाली होती त्या त्वरेपोटी त्याचं कामधेनूकडे लक्ष गेलं नाही. वेगानं तो निघालेला. रस्त्यात असलेल्या कामधेनूला या दिलीपानं नमस्कार केला नाही म्हणून कामधेनू रागावली. कामधेनूने याला शाप देऊन टाकला की म्हणे तू माझा अव्हेर करून जातोयस, तुला संतती होणार नाही. जर व्हायचीच असेल तर माझ्या संततीची सेवा केल्याशिवाय तुला संतती होणार नाही, असं ती बोलून बसली होती. आणि तिचं ते बोलणं याला संतान प्राप्तीमध्ये प्रतिबंध झालेलं होतं. त्याच्यामुळे वसिष्ठांनी विचार केला. दिलीपाला सांगितलं की बाबा असं असं झालं होतं, तू स्वर्गात गेला होतास होय, परत येत होतास होय, परत येताना तुला राज्यकारभाराची त्वरा झालेली होती, अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे तुझं इकडे तिकडे कुठेही लक्ष नव्हतं, तेही खरं. तू रस्त्यानं येत असताना एका ठिकाणी कामधेनू बसलेली होती, तिच्याकडे तुझं लक्ष गेलं नाही. दिलीपानं सांगितलं अगदी खरंच सांगतो, माझं लक्ष गेलं नाही. आणि तिच्याकडे तुझं लक्ष नव्हतं त्यामुळं तिनं तुला शाप दिला. तिच्या शापापोटी तुला संतती होत नाही. तुला संतती जर व्हायची असेल तर तिच्या संततीची सेवा केली पाहिजे. आता कामधेनूची संतती आणायची कुठून, तिची सेवा करायची कशी. दिलीपाला प्रश्न निर्माण झाल्याबरोबर वसिष्ठांनी सांगितलं काही काळजी करायचं कारण नाही. माझ्या आश्रमामध्ये असलेली ही जी नंदिनी नावाची गाय आहे ही कामधेनूचीच मुलगी आहे. ती संतती कामधेनूचीच असल्यामुळे तिची सेवा तू जर केली तर तुला संतती होईल. असा विचार ऐकल्याबरोबर दिलीपानं सांगितलं म्हणे मी सेवा करायला तयार आहे. आणि मग दिलीप आणि सुदक्षिणा त्याची भार्या ह्या दोघांनी मिळून त्या कामधेनूची सेवा करायला प्रारंभ केला. कामधेनूची सेवा करत असताना सगळ्या पद्धतीची त्या नंदिनीची सेवा त्यांनी करायची. सकाळी उठल्याबरोबर या दिलीपाच्या भार्येनं त्या गाईला तिच्या पायावर पाणी घालायचं, तिला गोग्रास द्यायचा, तिला गंध लावायचा, तिच्या गळ्यामध्ये माळ घालायची, एक तुपाचा दिवा त्या गोठ्यामध्ये लावायचा. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग दिलीपानं त्या गाईला घ्यायचं आणि रानामध्ये जायचं. रानात तिला चारायचं, तिचं रक्षण करायचं, तिला कोणत्याही हिंस्त्र श्वापदारिकापासून पीडा होणार नाही याची दक्षता घ्यायची. असं ते दिलीपाचं चाललेलं होतं. बरेच दिवस असेच गेले. आणि एका दिवशी त्या कामधेनूनं म्हणजे त्या नंदिनीनं या दिलीपाची परीक्षा पाहायचं ठरवलं. अशी एक माया रचली
या दिलीपाला रस्त्यानं जाता जाता वनश्री पाहण्याचा मोह निर्माण झाला. रानामध्ये निर्माण झालेली वेगळी वेगळी हिरवीगार झाडं, त्यांना लागलेली फुलं फळं, ही सगळीच्या सगळी वनश्री पाहण्याच्या मोहामध्ये तो गुंतला. ही नंदिनी थोडीशी पुढे गेली आणि त्या नंदिनीनं अशी माया रचली की ती खाली अशी दबून बसली आहे. तिच्यावर एक सिंह झेप घालून बसलाय आणि सिंहाने तिला असं तिच्या शरीरावर बसून सिंह आता तिला फाडणारच आहे. अशा बेतात सिंह आहे असं दृश्य दाखवून तिनं मोठमोठ्याने ओरडायला हंबरडा फोडला. मोठमोठ्याने ते हंबरायला लागले आणि ते गायीचं मोठमोठ्याने ओरडणं जेव्हा दिलीपाच्या कानावर आलं, दिलीप धावत गेला. पाहतो तर आपली कामधेनू तिथं पडलेली आहे, त्याच्यावर एक सिंह आक्रांत होऊन बसलेला आहे. काय करावं त्याला कळेना. त्यानं धनुष्यबाण उचललं. त्या सिंहाला बाण मारणार इतक्यात तो सिंह मनुष्यवाणीनं बोलायला लागला. म्हणे, राजा काय मला सामान्य सिंह समजू नको म्हणे, मी सामान्य नाही, पार्वतीचं वाहन असलेला सिंह आहे. म्हणलं काय बाबा, ही भूमी माझी आहे, या भूमीवर माझा अधिकार निर्माण करून देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या भूमीमध्ये येणाऱ्या कोणत्याही पशु इत्यादिकाला खाण्याचा मला अधिकार आहे. तुझी नंदिनी या भूभागात आली, त्याच्यामुळे तिच्यावर मी आक्रमण केलेलं आहे. तुझं काही चालायचं नाही, तू काही करू शकत नाहीस, तुझा बाण इथं येत नाही, तुझा हात सुद्धा हलणार नाही, असं त्या सिंहानं सांगितल्याच्या नंतर या दिलीपानं मनुष्यवाणीनं बोलत असलेला तो सिंह पाहून त्याला विनंती केली की म्हणे, बाबा या गाईला सोड, कामधेनूला तो सोडलं पाहिजे, या नंदिनीला सोडलं पाहिजे. माझ्या गुरुच्या आश्रमातली ही गाय, हिच्या सेवेकरता म्हणून माझा प्राणही मी द्यायला तयार आहे, माझं शरीर घे आणि तिला सोड, अशी त्यानं प्रार्थना केल्यावर त्या सिंहानं सांगितलं, खाली मान घालून हात जोडून उभा राहा, या गाईला सोडतो आणि मग तुझा अंगीकार करतो. असं म्हणल्याबरोबर दिलीपानं धनुष्यबाण बाजूला ठेवले, खाली मान घातली, हात जोडून आता सिंह माझ्यावर झेप घालणार आहे या भावनेनं तो शौर्यानं बसलेला असताना तो सिंह गायीच्या अंगावरून उडी मारून येतोय असं दृश्य दिसलं. पण सिंह याच्या अंगावर सिंहाची झेप पडण्याच्या ऐवजी याच्यावर पुष्पवृष्टी झाली आणि फुलाची माळच या दिलीपाच्या गळ्यात पडली. म्हणजे गोसेवेकरता आपला प्राणही देण्याची तयारी दाखवणारा अशा पद्धतीचा राजा दिलीप आहे. त्याचा वंश म्हणून दिलीपाचं त्या वंशामध्ये महत्व आहे. दिलीपाच्या पोटी जन्माला आलेला रघुराजा सामान्य का महाराज, दातृत्वाची पराकाष्ठा या रघुराजाच्याकडे दिसते. तमध्वरे विश्वजिते क्षितिशं निशीश विश्राणित कोश जातम उपात्त विद्यो गुरुदक्षिणार्थे कौत्साह प्रपेदे वरतंतु शिष्य. रघुवंशामध्ये कथा आली आहे त्याचे. रामचंद्र हे रघुराजाच्या बाबतीमध्ये असं घडलं, एक वरतंतु ऋषीचा शिष्य कौत्स होता. त्या कौत्सानं वरतंतु ऋषींच्या जवळ विद्याग्रहण केल्याच्या नंतर त्याला अशी भावना झाली की बाबा आपण गुरूंना दक्षिणा द्यावी. म्हणून सद्गुरूला प्रार्थना केली की म्हणे, गुरु महाराज तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे, काय देव सांगा. गुरु महाराजांनी त्याला सांगितलं, आजपर्यंत तू माझी सेवा केली बाबा, मला दक्षिणेची अपेक्षा नाही, तू काही दक्षिणा देऊ नको. पण हा कौत्सा ऐकायलाच तयार नाही. दक्षिणा घ्या, मागा 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 असं म्हणायला लागला. तेव्हा वरतंतु ऋषी थोडेसे रागावले आणि त्याने सांगितलं, म्हणे तुला दक्षिणा द्यायचीच जर असली तर मी तुला विचारतो, माझ्याजवळ तू विद्याग्रहण केलं ना? केले म्हणे महाराज. किती विद्या घेतल्या सांग? 14 विद्या. एका विद्येची दक्षिणा 1 कोटी सुवर्ण मुद्रा, अशा पद्धतीने 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे म्हणे. काय करावं? एक सामान्य ब्रह्मचारी विद्याध्ययनाकरता गुरुच्या गृहात असताना आपल्या स्वतःच्या अन्नपाण्याची सुद्धा ज्याला व्यवस्था करणं शक्य नव्हतं असा सामान्य विद्यार्थी त्यानं 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायच्या कुठल्या? पण गुरु महाराजांना त्यानं नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे गुरु महाराज प्रयत्न करतो आणि घेऊन येतो. त्यावेळेला रघुराजाचं राज्य चालू होतं म्हणून त्यानं रघुराजाकडे जायचं ठरवलं. अयोध्येमध्ये आला, रघुराजाला गाठलं. रघुराजाला सांगितलं, म्हणे राजासाहेब असं असं आहे. रघुराजाच्याकडे निरोप गेला. एक द्वारपाळाने जाऊन सांगितलं, एक ब्रह्मचारी आले आणि तुमच्या दर्शनाची अपेक्षा करतो. रघुराजाने त्याला दरबारात बोलावलं, बसवलं. आसनावर बसवल्याच्या नंतर रघुराजाने त्याला सांगितलं, म्हणे थोडं थांबा, तुम्ही विद्याध्ययन करून आलेले असे कोणीतरी अधिकारी दिसतात, तुमचं मला पूजन करायचं आहे. आणि पूजेकरता रघुराजाने जे साहित्य आणलं, साहित्याच्या सोबत आपल्या धर्मपत्नीलाही घरातून राजदरबारामध्ये त्यानं आणलं, तर त्या बायकोच्या अंगावर 1 ग्रॅमही सोनं नाही अशी त्याच्या भार्येची अवस्था. रघुराजाच्या अंगावर दागिने नाहीत, मस्तकावर मुकुट नाही आणि पूजेकरता आणलेलं सगळ्याच्या सगळं साहित्य एका मातीच्या भांड्यात आणलं होतं. 1 मातीचं परळ, त्याच्यात 1 मातीचं मडकं, त्याच्यामध्ये पाणी, पूजेचं थोडंसं साहित्य घेतलेलं. आणि असा रघुराजा त्या कौत्साच्या पूजनाकरता आल्यानंतर कौत्सानं विचारलं, म्हणे महाराज ही सगळी विपन्न अवस्था कशामुळं? रघुराजानं सांगितलं, परवाच मी मोठा यज्ञ केलेला आहे म्हणे, विश्वजित यज्ञ केला आणि विश्वजित यज्ञामध्ये जी आपल्या मालकीची संपत्ती असेल ती सगळीच्या सगळी दान द्यावी लागते. त्या नियमापोटी मी माझ्या सगळ्या संपत्तीचा वेच दानामध्ये केलेला आहे, माझ्याजवळ काही शिल्लक नाही. आणि हे त्यांनी सांगितलं. पूजन झालं, नमस्कार केला रघुराजाने
आणि विचारलं म्हणे, भूदेव माझ्याकडे कशा करता आलात सांगा म्हणे. कौत्साने विचार केला, याच्याजवळ 1 ग्रॅम सोनं नाही, मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत. मातीच्या भांड्यामध्ये हे सगळं पूजा साहित्य हा घेऊन आला, याच्याजवळ मागण्यामध्ये काही अर्थ नाही असा विचार करून तो म्हणायला लागला, नाही म्हणे, सहज इकडून चाललो होतो, जाता जाता तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची गाडी घ्यावी असं वाटलं म्हणून आलो. रघुराजाने सांगितलं, तसं नाही म्हणे, तुमच्या अंतःकरणात माझ्याकडे काहीतरी मागणी करण्याची इच्छा आहे, मला तुमचा चेहरा स्पष्ट सांगतोय, काय सांगायचं असेल ते सांगा, व्यवस्था झाली समजा. आणि एवढं रघुराजाने अभिवचन दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की म्हणे, महाराज काही इच्छा घेऊन आलो होतो. काय? माझ्या गुरु महाराजांनी मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दक्षिणा मागितली आहे, पण तुमची ही अशी अवस्था पाहिल्याच्या नंतर मला तुम्हाला काही मागावं वाटलं नाही, व्यवस्था करणार? रघुने सांगितलं, निश्चित करतो म्हणे. आत्ता लगेच नाही म्हणे, आत्ता काही माझ्याजवळ सुवर्ण मुद्रा नाहीत, आज रात्रभर तुम्ही थांबा, उद्या सकाळपर्यंत तुमची व्यवस्था झाली समजा. सकाळपर्यंत व्यवस्था करायची रघुराजानं कबूल केलं. ब्राह्मण अग्निशाळेमध्ये थांबला. रघुराजानं आपल्या सेनापतीला आज्ञा देऊन ठेवली की उद्याच्या करता, सकाळच्या करता माझा रथ सिद्ध करून ठेवा, सकाळ उजाडल्याबरोबर मी आक्रमण करायला जाणार. कुठं? कुबेरावर स्वारी करायला जाणार आहे म्हणे. कुबेरावर स्वारी करतो, त्याच्यापासून द्रव्य प्राप्त करून घेतो आणि या कौत्साला समर्पण करतो. असा विचार जेव्हा रघुराजानं आपल्या सेनापतीला सांगितला, सेनापतीनं रथ सिद्ध केला आणि सकाळी स्नान, देवपूजा, अग्नीची सेवा, अतिथीला नमस्कार एवढं सगळं झाल्याच्या नंतर रघुराजा जेव्हा रथाकडे जायला निघाला, कोषाध्यक्ष आला आणि त्या कोषाध्यक्षानं सांगितलं म्हणे, महाराज कुठं निघाला? कुबेराकडे. कशा करता? स्वारी करायची आहे. कशासाठी? आपल्याला द्रव्य या ब्राह्मणाला समर्पण करण्याकरता पाहिजे, 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. ते सगळं आता द्रव्य जमा झाले म्हणे. कुठं? कोशामध्ये. कसं काय? त्या कुबेराला असं भय वाटलं की राजा रघु जर इथं येईल आणि माझ्यावर आक्रमण करील तर सगळे नवनिधी घेऊन जाईल, त्याच्याऐवजी त्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊन टाकलेल्या बऱ्या असा विचार करून कुबेरानं त्याचा खजिना सगळा भरून टाकला होता. रघुनं कौत्साला सांगितलं म्हणे, चला भूदेव, कुठं? माझ्या कोशाच्याकडे. कशाला? 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला पाहिजे होत्या ना? हो म्हणे, घ्यायला चला म्हणे. कौत्स आला, 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यानं अजून घेतल्या आणि बाकीचं सगळंच्या सगळं द्रव्य रघुराजाला सांगितलं म्हणे, याची मला गरज नाही. 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्याच्या नंतरही खजिना अजून भरलेलाच होता, त्यातून कौत्स घेईल तेवढा द्यायला रघुराजा तयार होता. नवे नवे हे सगळं तुमच्याकरता आलेलं आहे आणि तुम्हीच घेऊन जा, असा रघुराजाचा आग्रह असताना सुद्धा त्यानं सांगितलं की नाही, मला हे घेण्याचा अधिकार नाही, मी हे घेणार नाही, तुम्ही हे मला देऊ नका, हे कुबेराला परत करा, माझ्या गरजेपुरतं मला मिळालेलं आहे, असं सांगून त्यानं ते परत केलं. मला सांगायचं काय आहे, दिलीपाच्या पोटी जन्माला आलेला रघु, रघुच्या पोटी जन्माला आलेला अज, अजाच्या पोटी जन्माला आलेला दशरथ, दशरथाच्या पोटी जन्माला आलेला राम, रामाचा मुलगा लव, कुश, हा सगळ्याच्या सगळा वंश जर आपण पाहायला लागलो तर या मांस वंशामध्ये सुद्धा विशेष गुणवत्ता असलेली आपल्याला पाहायला सापडते. असं काही ठिकाणी मांस वंशाचं चिंतन उत्तम रीतीने आपल्याला पाहायला सापडेल, काही ठिकाणी विद्यावंशाचं चिंतन उत्तम रीतीने पाहायला सापडेल, काही ठिकाणी मांस वंश आणि विद्यावंश एकच असून त्याची उत्तम अशा पद्धतीची परंपरा चालते आहे, असंही चित्र आपल्याला दिसेल. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वंशाचा विचार आहे आणि तो वंशाचा विचार या स्कंदामध्ये विस्तारानं सांगितलेला, प्रियव्रताच्या वंशाचा विस्तार आपल्याला विस्तारानं सांगितलेला पाहायला मिळेल. प्रियव्रताचा वंश सगळ्याच्या सगळा वंश जवळजवळ 20 अध्यायाने सांगितलेला वंश कशासाठी? पृथ्वीची मर्यादा सांभाळणारा हा वंश आहे म्हणून याचं चिंतन करायचं आहे. जग रक्षित व्हावं याच्याकरता, जगाच्या रक्षणाकरता, जगाचं रक्षण करण्यास समर्थ असलेले असे लोक जगामध्ये असले पाहिजेत बरं का. काय असतं, जग सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. जग टिकायचं जर असेल तर त्याच्याकरता जगामध्ये 7 तत्वांची आवश्यकता आहे असं अगस्त्यांनी आपल्या स्मृतीमध्ये म्हणलंय. अगस्त्यांचं असं म्हणणं आहे, गोभीर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानवीरैश्च सप्तभिर धार्यते मही. या 7 जणांच्याकडून जगाची धारणा होते. जग टिकायचं असेल तर हे 7 जण पाहिजेत. काय काय पाहिजे? गोभीही, जगामध्ये गायी असल्या पाहिजेत. गायीचे कत्तलखाने काढून जग टिकेल अशा पद्धतीची व्यवस्था नाही बरं का. गोभीही, जगामध्ये गाय टिकली पाहिजे. बर. विप्रैही, वेदमुख ब्राह्मण जगामध्ये टिकले पाहिजेत. बर. वेदैश्च, जगामध्ये वेदाचं अस्तित्व असलं पाहिजे. ठीक आहे. सतीभी, जगामध्ये सती स्त्री असल्या पाहिजेत. सत्यवादीभी, सत्य वक्तृत्व करणारे, एखादाही शब्द ज्यांच्या मुखातून असत्य जाण्याची शक्यता नाही असं सत्य भाषणच करणारे महात्मे जगामध्ये असले पाहिजेत. अलुब्धैही,
ज्यांच्या अंतःकरणामध्ये किंचितही लोभ नाही, असा निर्लोभी मनुष्य जगामध्ये असला पाहिजे. एखादं तरी हे तत्व जगामध्ये असल्याशिवाय जग टिकत नाही. आणि दानवीरैश्च, जगामध्ये दानशूर लोक असले पाहिजेत. असं 5-7 जणांचं जगामध्ये अस्तित्व असावं, त्यावेळेला या जगाची स्थिती टिकणार आहे. पण जगाची स्थिती टिकण्याकरता लागणाऱ्या या 7 तत्वापैकी बऱ्याच तत्वांची स्थिती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, अशा लोकांचा हा प्रियव्रताचा वंश असल्यामुळं या प्रियव्रताच्या वंशाकडून पृथ्वीची धारणा झाली, पृथ्वीची स्थिती झाली, पृथ्वीच्या मर्यादेचं पालन झालं. आणि त्या पृथ्वीच्या मर्यादेच्या पालनात प्रवृत्त असलेल्या प्रियव्रताचा विस्तारपूर्वक वंश या पंचमस्कंदामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितलेला पाहायला सापडतो. प्रियव्रत हा ज्ञानी आहे. ज्ञानी असल्यामुळे त्याला राज्य करण्याची इच्छा नाही, त्याला लग्नही करण्याची इच्छा नाही. पण ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा स्वयंभू मनुला ब्रह्मदेवाने सृष्टी विस्ताराकरताच निर्माण केलेलं असल्यामुळं त्यांनी तुम्हाला निर्माण केले. तुम्हाला सृष्टी विस्तारासाठी लग्न करणं, राज्य प्रवृत्त असणं हे आवश्यक आहे. ब्रह्मदेवाचा उपदेश प्रियव्रतानं प्रमाण मानला. त्याप्रमाणे प्रियव्रत ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार लग्नाला तयार झाला. त्यांचं लग्न झालं. प्रियव्रताचं विश्वकर्म्याची मुलगी बर्हिष्मती असं लग्न झालं. प्रियव्रताच्या लग्नाच्या नंतर प्रियव्रताला 10 मुलं झाली. त्या 10 मुलातली 3 मुलं नैष्ठिक ब्रह्मचारी झाली. दुसरी जी भार्या प्रियव्रताला होती तिच्यापासून त्याला 3 मुलं झाली. आणि ही 3 मुलं 3 मन्वंतराचे अधिपती झाले. या प्रियव्रताचा असा पुरुषार्थ होता, पराक्रम असा होता. या प्रियव्रताने एका दिवशी विचार केला की म्हणे सूर्यनारायण जगाला प्रकाश देण्याकरता रथारूढ होऊन फिरतात आणि सूर्याचा प्रकाश अर्ध्या जगालाच मिळतो. पृथ्वीच्या अर्ध्या भागालाच सूर्याचा प्रकाश मिळतो. तेव्हा अर्धा भाग सूर्याचा अस्त झाल्याच्या नंतर अंधारामध्ये जो असतो, म्हणजे ज्या भागाला सूर्य नसेल त्या भागाला अंधाराची स्थिती जी अनुभवावी लागते, असा अंधार जगाला अनुभवावा लागू नये याची काहीतरी व्यवस्था मी करीन असा त्याने विचार केला. तो एका रथामध्ये आरूढ झाला आणि दिव्य अशा रथात आरूढ होऊन प्रियव्रत सूर्याच्या उलट दिशेनं पृथ्वी परिक्रमा करायला लागला. त्या परिक्रमेमध्ये सूर्यासारखं दिव्य तेज प्रियव्रताने आपल्या ठिकाणी धारण केलेलं असल्यामुळं सगळ्या जगाला अर्ध्या भागाला सूर्याचा आणि अर्ध्या भागाला प्रियव्रताचा असा प्रकाश मिळता मिळता सगळं जग कायम प्रकाशात राहील अशी व्यवस्था करण्याचा या प्रियव्रतानं प्रयत्न केला. या प्रियव्रताच्या रथाचं जे चाक होतं ते चाक जे पृथ्वीवर फिरलं त्याच्याने जे गर्त तयार झाले, म्हणजे खड्डे तयार झाले, हेच 7 समुद्र. अशा पद्धतीचं एक वर्णन इथं भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. असं दिव्य कर्म करणारा प्रियव्रत, याच्यासारखं कोणाचंही पौरुष नाही, याच्यासारखा कोणाचाही पराक्रम नाही, असं वर्णन इथं आपल्याला पाहायला सापडतं. 10 मुलांच्या पैकी 3 मुलं नैष्ठिक ब्रह्मचारी, त्याच्यातला जो ज्येष्ठ मुलगा होता त्याचं नाव आहे अग्निध्र. या अग्निध्राचं असं झालं, अग्निध्र अत्यंत स्त्रैण म्हणून प्रसिद्ध होता. पूर्वचित्ती नावाची स्वर्गातली अप्सरा ती त्याला भार्या म्हणून प्राप्त झाली होती. तिच्याशी त्याचा संसार होत असताना त्या अग्निध्राला 9 मुलं झाली. आणि या 9 मुलांना, या प्रियव्रताच्या या 9 मुलांना त्यानं आपलं राज्य विभागून दिलं. त्याच्यापुढं त्याचा पहिला मुलगा होता नाभी नावाचा. त्या नाभीला संतती नव्हती. नाभी राजाने आपल्याला संतती प्राप्त व्हावी याच्याकरता म्हणून भगवत आराधना केली, यज्ञ केला. त्याच्या यज्ञामध्ये परमात्मा प्रगट झाले. भगवान महाविष्णू प्रगट झाल्याच्या नंतर सगळ्यांना त्याने विचारलं, म्हणे कशासाठी यज्ञ चालवलाय, माझी प्रार्थना कशासाठी, यजन कशासाठी केलं. सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं की म्हणे देवा, तुम्हाला या आमच्या राजाला संतान नसल्यामुळं संतुष्ट करण्याकरता आम्ही हे यजन केलेलं आहे, याला संतती व्हावी. राजाने देवाने सांगितलं संतती होईल म्हणे. सगळे तिथले जमा झालेले ब्राह्मण वगैरे बोलायला लागले, देवा याला संतती पाहिजे आणि तुमच्यासारखी पाहिजे, तुमच्यासारखी पाहिजे. म्हणल्यानंतर देवाने सांगितलं संतती होईल, तुमच्या शब्दाला मान दिला पाहिजे, पण माझ्यासारखी संतती म्हणता हे जरा अशक्य कोटीतलं आहे, कारण माझ्यासारखा मीच आहे, देवाच्या सारखा दुसरा कोणी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही महाराज. तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाचं वर्णन करताना असं सांगितलं, सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. सगळ्या सद्गुणांनी संपन्न असं जर कोणी असेल तर तो परमात्माच आहे. बाकी जगामध्ये कोणत्याही मोठ्या जीवाचा विचार जर आपण करायला लागलो तर कोठे काही एक आहे एक नाही. एखादी गुणसंपदा एखाद्याच्या ठिकाणी असेल तर दुसरा गुण त्याच्या ठिकाणी असणार नाही. सगळेच्या सगळे सद्गुण, त्या सद्गुणाने संपन्न असलेलं एकच तत्व जगामध्ये आहे, त्याचं नाव भगवत तत्व. परमात्मा परमात्म्यासारखा
परमात्म्यासारखं दुसरं कोणीही नाही. गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव, हे जे साहित्यामध्ये वर्णन आहे काय आहे? आकाशाला दृष्टांत नाही. आकाश कशासारखं? आकाश आकाशासारखं. समुद्र कोणासारखा? समुद्र समुद्रासारखा. राम रावणाचं युद्ध कोणत्या युद्धासारखं झालं? राम रावणाच्या युद्धासारखं झालं. तसं परमात्मा कोणासारखा? परमात्म्यासारखा. ज्ञानोबारायांनी सुद्धा अशी अनन्वय अलंकाराची उदाहरणं आपल्याला सांगितलेली पाहायला सापडतात. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञान येसीचे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अमृत गोड आहे. कसं गोड आहे? अमृतासारखंच गोड आहे. अमृत अमृतासारखंच आहे. ज्ञान ज्ञानासारखंच आहे. आकाश आकाशासारखंच आहे. समुद्र